नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। शासकीय विश्रामगृह इमारत आणि परिसर कोरेगावच्या वैभवात निश्चित भर घालेल नामदार महेश शिंदे। उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत केली कामाची पाहणी। कोरेगाव शहराबरोबरच मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेने विकास कामांच्या बाजूने कौल दिला आहे। कोरेगाव शहरात सर्व शासकीय इमारतींची उभारणी जलदगतीने सुरू आहे। नवीन शासकीय विश्रामगृह इमारत आणि परिसर कोरेगावच्या वैभवात निश्चित भर घालेल असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। मंगळवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास नामदार महेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी, वास्तुविशारद आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत शासकीय विश्रामगृह उभारणीची पाहणी केली। सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी.ए. पाटील यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली। यावेळी नामदार महेश शिंदे यांनी कामामध्ये काही बदल सुचविले, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे सातारा तालुका अध्यक्ष निलेश नलावडे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। नामदार महेश शिंदे यांनी सुमारे तासभर या परिसराची पाहणी करून इमारतीच्या उभारणीच्या टप्प्यांचा आढावा, लँडस्केप डिझाईन आदींसह विविध विषयांवर बारकाईने माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली। नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यावेळी उपस्थित होते। शिवनेरी साखर कारखान्याच्या प्रदूषणाच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी कोरेगावात आंदोलन छेडणार सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय सुतार यांचा इशारा। प्रशासनाला निवेदन सादर। कोरेगाव तालुक्यातील पिंपरी येथील शिवनेरी शुगर्स लिमिटेड या खासगी साखर कारखान्याच्या रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे शेकडो एकर शेतीला धोका निर्माण झाला असून ग्रामस्थांनी शेतकरी आक्रमक झाले आहेत। या कारखान्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करत कारखाना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्ही यंत्रणांना योग्य धडा शिकवण्यासाठी आणि महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी कोरेगाव तालुक्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमावेळी आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता दत्तात्रय सुतार यांनी दिला आहे। कोरेगावच्या प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवारी दुपारी 4 वाजता सुतार यांनी प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व साखर कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधले। रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे या भागातील शेकडो एकर शेतीला धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे या भागातील शेतकरी कारखान्याच्या आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। कारखाना प्रकल्पातून दररोज हजारो लिटर रसायन मिश्रित सांडपाणी कारखान्यातून थेट वाहत्या ओढ्यात आल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे। जनावरांना पाजण्यासाठी या ओढ्याचे पाणी वापरत होते, मात्र कारखान्याने रसायन मिश्रित पाणी सोडायला चालू केल्यापासून या ओढ्याचे संपूर्ण पात्र प्रदूषित झाले आहे। त्यामुळे कोणत्याही कारणासाठी ग्रामस्थांना आता या ओढ्याच्या पाण्याचा वापर करता येत नाही अशी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे, असेही सुतार यांनी निदर्शनास आणून दिले। कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याबद्दल ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी आजपर्यंत शेकडो तक्रारी केल्या, पण कारखाना प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तेरी बी चूप मेरी बी चूप असे धोरण असल्याने कोणतीही ठोस कारवाई होत नाही असा आरोप करत शेतकऱ्यांनी नोंदवले असल्याचेही सुतार यांनी निदर्शनास आणून दिले। कारखाना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोन्ही यंत्रणांनी योग्य धडा शिकवण्यासाठी आणि महसूल विभागाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनी कोरेगाव तालुक्याच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमावेळी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे सुतार यांनी स्पष्ट केले। सामाजिक कार्यकर्ता शिवनेरी शुगर्स या कारखान्यात चालू असून त्या कारखान्यातलं दूषित पाणी ओढ्याला जात असून त्यात पाणी प्रदूषण होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। याबाबत अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी दाखल करूनही प्रशासन लक्ष देत नाही, दुर्लक्ष करीत आहे। त्या अनुषंगाने अनेक तक्रारी सुद्धा दाखल झालेल्या असून प्रशासनाचे दुर्लक्ष केल्यामुळे मी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी कारखाना आंदोलन छेडणार आहे। या आंदोलनाचं कारण असं की शिवनेरी शुगर्सवाले आहे दादागिरी भाषा वापरत आहेत ग्रामस्थांना आणि सरळ उत्तर देत आहेत की आम्ही आता ही गणित थांबवू शकत नाही आणि थांबवून उपयोग होणार नाही। पुढल्या वर्षी आम्ही याचं नियोजन करू। पुढल्या वर्षी नियोजन करायचं नागरिकांचा जीव, जनावरांचा जीव धोक्यात आणण्याचा प्रयत्न चालू आहे, तरी संबंधित महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष करू नये आणि दुर्लक्ष केल्यास मी 26 जानेवारी 2025 रोजी तीव्र आंदोलन करणार आहे।
डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखल केली याचिका. विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या आमदारकीला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. याबाबतची माहिती मंगळवारी सायंकाळी 5 वाजता कराड येथे समजली. काँग्रेस पक्षातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी निवडणूक याचिका दाखल केली असून त्यावर आता 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हाय व्होल्टेज निवडणूक कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात पाहावयास मिळाली. या निवडणुकीत भाजपच्या डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी थेट पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला होता. काँग्रेस पक्षाच्या जिव्हारी हा पराभव लागला असून त्यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाच्या सुनावणीकडे आता कराड दक्षिण मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्राला जरूर भेट द्यावी. पर्यटनातून दोन्ही देशातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होतील. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई. मुंबईत जपानच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा. जपानच्या पर्यटकांनी महाराष्ट्र राज्याला जरूर भेट द्यावी. महाराष्ट्रात पर्यटनासाठी खूप चांगली प्रेक्षणीय स्थळे, ऐतिहासिक ठिकाणे आहेत. पर्यटनातून भारत आणि जपान या देशातील परस्पर संबंध अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळाने मुंबईतील पावनगड या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी शिष्टमंडळाशी संवाद साधून सविस्तर चर्चा केली. त्या संदर्भातील माहिती त्यांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता दिली. महाराष्ट्र राज्यात पर्यटन वाढीच्या दृष्टीने देण्यात येत असलेल्या सवलती व योजनांची माहिती यावेळी पर्यटन विभागाकडून शिष्टमंडळास देण्यात आली. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, जपानच्या वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे संचालक योशिओ यामास्ताचे, जपानचे मुंबईतील महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामाचे सोनोबे सॅन महिरा हेदुयेकी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, अधीक्षक अभियंता शैलेंद्र बोरसे आदी यावेळी उपस्थित होते. एसटी बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध ठार. लोणंद बसस्थानकासमोर अपघात. लोणंद तालुका खंडाळा येथे सातारा लोणंद पुणे महामार्गावर एसटी बसस्थानकासमोर एसटी बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध जागीच ठार झाला. सोपान महादेव रिटे, वय 75, राहणार तरडप, तालुका फलटण असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या प्रकरणी मंगळवारी सकाळी 11 वाजता अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की लोणंद एसटी बसस्थानकासमोर सातारा लोणंद पुणे महामार्गावर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सोपान महादेव रिटे हे पायी चालत चालले होते. नेमकी याच वेळी बसस्थानकातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पारगाव खंडाळा आगाराची नेरा सातारा एसटी बस ही सातारा बाजूकडे निघाली होती. महादेव रिटे या एसटी बसच्या चाकाखाली सापडले. यात ते जागीच ठार झाले. या अपघाताची नोंद मंगळवारी लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.